नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। सध्या देशामध्ये H1N1 म्हणजे सीझनल फ्लू म्हणजे जो साधा सर्दी खोकला ज्याला आपण म्हणतो, याची नवी स्ट्रेन ही देशामध्ये आली आहे अशी एक भीती, अशी एक चर्चा सगळीकडे गेली काही दिवस सुरू होती। पण ICMR ही जी संस्था आहे त्यांनी काल नुकतंच जाहीर केलेलं आहे हे की कुठलीही नवीन स्ट्रेन ही सध्या आढळत नाही आहे। आधीची जी स्ट्रेन होती, आधीचा सर्दी खोकला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्दी खोकल्याची लस जी आहे त्याच्यामध्ये ज्या स्ट्रेन्स आहेत त्याच ह्या सर्दी खोकल्याच्या किंवा H1N1 ज्याला आम्ही म्हणतो त्याच्या स्ट्रेन्स सध्या सगळीकडे आढळून येत आहेत आणि म्हणून घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही। आणि याच्यामध्ये एक जे सर्वसाधारण लक्षणं आहेत, ताप, सर्दी खोकला आणि डोकेदुखी हेच सिम्पटम सगळीकडे दिसत आहेत। पण मात्र जे ज्येष्ठ आहेत, ज्यांचं वय हे 60 पेक्षा जास्त आहे आणि जी लहान मुलं आहेत ज्यांचं वय हे 10 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना मात्र याच्यामध्ये न्यूमोनियाचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं। आणि एक खबरदारीचा उपाय, कारण सर्दी खोकला झाला तरी 7-8 दिवस जातातच, तर खबरदारीचा उपाय म्हणून फ्लूची जी लस आहे, एक सर्दी खोकल्याची लस सगळीकडे मिळते, ती सगळ्या लोकांनी घ्यावी। एक डोसच दरवर्षी या लसीचा घ्यायचा असतो। लहान मुलं जर असतील तर त्यांना पहिल्यांदा जर ते घेत असतील तर एक महिन्याच्या अंतराने 2 डोस घ्यावे लागतात आणि नंतर दरवर्षी एक डोस घ्यावा लागतो। तर मला वाटतं की न घाबरता फ्लूची लस घेणं हे सध्या या सर्दी खोकल्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल। धन्यवाद।